अकोला महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मंगेश काळेंच्या प्रचार सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आपल्या प्रभागात सदैव तत्पर असलेले मंगेश काळे यांना प्रभाग क्रमांक 14 मध्ये पहिली पसंती मिळत आहे। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 14 मध्ये राजकीय वातावरण तापू लागलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मंगेश काळे यांच्या प्रचार सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र प्रभागात सर्वत्र दिसून येत आहे। सभास्थळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि परिसरात निवडणुकींची रंगत वाढली। या सभेत बोलताना मंगेश काळे यांनी प्रभागातील मूलभूत समस्यांवर थेट भाष्य केलं। पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज, स्वच्छता, वीज आणि नागरी सुविधा या प्रश्नांवर आपण कायम नागरिकांसोबत उभे राहिलो असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं। नगरसेवक हा फक्त निवडणुकीपुरता नसून नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी हजर असला पाहिजे, हीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सभेदरम्यान स्थानिक नागरिकांनीही आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या। अनेकांनी मंगेश काळे हे अडचणीच्या काळात थेट रस्त्यावर उतरून काम करणारे, फोनला प्रतिसाद देणारे आणि प्रशासनाशी संघर्ष करणारे लोकप्रतिनिधी असल्याची भावना व्यक्त केली। त्यामुळेच यावेळीही प्रभाग क्रमांक 14 मधील मतदारांचा कल शिवसेनेच्या उमेदवाराकडे झुकताना दिसतो आहे। एकूणच या प्रचार सभेने प्रभाग क्रमांक 14 मधील निवडणूक लढतीला नवी धार दिली असून प्रभागाच्या समस्या आणि प्रभागाचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे मंगेश काळे यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना माहिती दिली। मी मंगेश रामभाऊ काळे प्रभाग क्रमांक 14 मधून उभा आहे। आज आमच्या प्रचार सभेचे कॉर्नर मिटिंगा चालू झालेल्या आहेत आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद असा आहे की तुम्हीच डबल आम्हाला नगरसेवक पाहिजे। तर जनतेच्या आग्रहातूनच मी उभा होतो आणि आज उभं राहिलेलो आहो आणि जनता आता ठरवेल काय करायचं आहे। तर मी जनतेला हात जोडून विनंती करतो की त्यांनी माझ्यावर आशीर्वाद द्यावा।